श्री स्वामी समर्थ मंडळी, मैत्रिणींनो, वटपौर्णिमेचा सण जवळ येतोय. 29 जून 2026 सोमवारी हा सण आलेला आहे. बघा, या दिवशी वटपौर्णिमेचा उपवास नाही केला तरी चालेल, मात्र ही एक चूक आपल्याला करायची नाही. वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजाही करायची असते, पण चुकूनसुद्धा वडाची फांदी घरी आणून पूजा करायची नाही. झाडाला कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही म्हणून फांदी तोडायची नाही. तुम्हाला बाहेर जाऊन वडाची पूजा करणं शक्य होत नसेल तर तुम्ही वडाच्या चित्राची देखील पूजा करू शकतात. त्याचप्रमाणे मेटलच्या बांगड्या चुकूनही हातात घालायच्या नाहीत. काचेच्याच हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या तुम्हाला परिधान करायच्या आहेत. त्याचप्रमाणे वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही आपल्याला काळ्या रंगाची साडी परिधान करायची नाही. त्याचप्रमाणे पांढऱ्या रंगाची, डार्क निळ्या रंगाची साडी देखील परिधान करायची नाही. तुम्ही लाल, हिरवा, गुलाबी, पिवळ्या रंगाची साडी परिधान करू शकतात. मात्र काळ्या रंगाची साडी चुकून सुद्धा परिधान करायची नाही. बघा, काळा रंग नकारात्मकता दर्शवतो. हा सण सौभाग्याचा आहे. छान हातावर मेहंदी काढा, हिरव्या रंगाच्या बांगड्या हातामध्ये घाला, त्यानंतर छानसा गजरा केसात माळा. शिवमहापुराणात गुरुजी कथेत सांगतात की सौभाग्यवती स्त्रीने वटपौर्णिमेच्या दिवशी 16 शृंगार करावेत. असे केल्याने पतीला दीर्घायुष्य लाभतं. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.